नमस्कार, मी पंजाब डक आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचा हळद काढणी चालू आहे, कांदा काढणी चालू आहे, थोडेफार राहिले आहेत. नंतर शेतकऱ्याचे मेसेज आलेत की आता परिस्थिती काय राहील, अवकाळी पाऊस येईल का. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आजपासून 20 तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे. 37, 38, 39, 40 अंशापर्यंत पारा वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे हळद असेल, कांदा असेल, तुम्ही काय करा, 20 तारखेचं 20 एप्रिल ते 24 एप्रिलच्या दरम्यान राज्यात परत अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर सुरुवात कशी होणार आहे, तर 20 एप्रिलला काय होणार आहे, तसं तर 19 एप्रिलला म्हणजे साताऱ्यापासून कोल्हापूर, सातारा, राधानगरी, त्याच्यानंतर पुणे, महाबळेश्वर, इगतपुरी आणि नाशिक ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, 20 तारखेपासून 20, 21, 22, 23च्या दरम्यान म्हणजे त्या पट्ट्यामध्ये पाऊस येणार आहे. पुणेकरांना गारपीट पाहायला भेटणार आहे, परत पाऊस पाहायला भेटणार आहे, गारपीट पाहायला भेटणार आहे. मुंबईकरांना गारपीट पाहायला भेटणार आहे. कल्याण, मुंबई, डोंबिवली, ठाणे त्या भागात मुंबईच्या लोकांना देखील गारपीट देखील पाहायला भेटेल, पाऊस देखील अवकाळी पाहायला भेटेल, म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मग त्याच्यानंतर राज्यातले पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या आणि उत्तर महाराष्ट्रातली काय परिस्थिती राहणार, तर पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं 22, 23, 24च्या दरम्यान म्हणजे 22, 23, 24च्या दरम्यान 1-2 दिवस तुमच्याकडे देखील पाऊस येणार आहे. काही ठिकाणी गारपीट होईल, पण सगळीकडे पाऊस पडणार नाही, गारपीट देखील सगळीकडे होणार नाही, म्हणून हा अंदाज विदर्भातल्या पूर्व आणि पश्चिम मध्ये 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये, वर्धा जिल्हा झालं, नागपूर जिल्हा झालं, भंडारा जिल्हा झालं, गोंदिया झालं, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 21 एप्रिल ते 24 एप्रिलच्या दरम्यान तुमच्याकडे काही ठिकाणी गारपीट होईल, तुरळक ठिकाणी पाऊस देखील होणार आहे आणि काही ठिकाणी वारं देखील सुटणार, म्हणून हे अंदाज 24 एप्रिलचा विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्याकडं म्हणजे मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, संभाजीनगर जिल्हा झालं. त्या परभणी जिल्ह्यातल्या 7 जिल्ह्यातल्या लोकांना सांगू इच्छितो की ज्यांचा हळद असेल तर तुम्ही काय करा, 20 तारखेपर्यंत काढून झाकण्याची तयारी ठेवा, कारण की 21 नंतर काय होणार, 21 पासून ते 24च्या दरम्यान परभणी जिल्ह्यात देखील वेगवेगळ्या भागात भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. लातूर जिल्ह्यात देखील काही भागात गारपीट होईल, धाराशिवकडे देखील थोड्याफार प्रमाणात गारपीट होईल, बीड जिल्ह्यात देखील गारपीट होईल, नांदेडकडे देखील काही भागामध्ये